एक मिनट बाटे हाँ हाँ एक मिनट सर. I'm telling you a little bit about it. The artist is a visual sculptor. नार्वेकर साहेब इथे या ना थोडी प्रतिक्रिया घेऊया. Our sculpture is made of different kinds सर of थोडं stone. खाली येतं का? This is a nod to पकडो तो. Galatea. मला हिंदी पाहिजे. And what it carries at its back बघ. is बघ. the things of the city. So you will see skyscrapers. नार्वेकर साहेब तुमच्या मतदारसंघामध्ये एक शिल्पाचं अनावरण केलं आहे, काय सांगाल? आपल्या सर्वांना माहीत आहे की कुलाबा विधानसभा मतदारसंघ हा खऱ्या अर्थाने देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे. इकडे कॅप्टन्स ऑफ इंडस्ट्रीज आहेत, मोठे मोठे इंडस्ट्रियल हाऊसेस इकडे एस्टॅब्लिश्ड आहेत. इकडे मंत्रालय आहे, विधानभवन आहे, मुंबई हायकोर्ट आहे, बॉम्बे हायकोर्ट आहे. इकडे अनेक मोठमोठ्या प्रशासकीय आणि शासकीय एस्टॅब्लिशमेंट्स आहेत आणि बऱ्याच लोकांचं इकडे येणं जाणं होत असतं. आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण या ठिकाणचं एक वेगळं महत्त्व आहे. त्यामुळे अशा ठिकाणी अत्यंत शोभनीय असं आर्टवर्क इकडे आपण बघितलं आहे, RPG ग्रुपद्वारा इकडे उभारण्यात आलेलं आहे आणि अत्यंत चांगली थीम इकडे कॉन्सेप्ट डेव्हलप करण्यात आलेली आहे. धारापुरी म्हणजेच आपल्या एलिफंटा केव्सपासून ते मुंबईची ही जी प्रशस्त अशी स्कायलाईन दिसते आपल्याला, जिथे उंच इमारती आहेत, विकसित मुंबई आहे, या दोघांचाही एक ताळमेळ कुठेतरी घडवून आणणारं हे स्कल्पचर आज इकडे इन्स्टॉल करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे अशा अत्यंत लोकउपयोगी आणि शहराला एक चांगली ओळख देणारी शहराची जी सौंदर्य आहे शहराचं ते अधिक वाढवण्याचं काम या स्कल्पचरद्वारे इकडे करण्यात आलेलं आहे. मी RPG ग्रुपला तसंच मुंबई महानगरपालिकेला आणि आमच्या विधानसभेतील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना ज्यांनी याच्यात मोलाचा वाटा घेतलेला आहे, ते मेहनत घेतलेली आहे, त्या सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो. पाऊस येतो What inspired this artwork? I think this artwork really reflects the beginning of Mumbai to the development of Mumbai. On one end you have the stone elephant which symbolizes or perhaps represent Elephanta Caves, Dharapuri, where this huge stone elephant was discovered. And thereafter you've seen the skyline of Mumbai, the way it has changed and the way it has been developed. So this reflects the combination of ancient Mumbai to modern Mumbai. And I think this reflects the entire Mumbai city. नार्वेकर साहेब दोन तीन राजकीय प्रश्न आहेत. सध्या बघायला गेलं तर मनोज जरांगे पाटलांनी महाराष्ट्र सरकारला 28 ऑगस्टचा अल्टिमेटम दिला आहे. सरसकट प्रमाणपत्र द्यावी, कुणबी प्रमाणपत्र द्यावी अशी त्यांची मागणी आहे. काही 2-4 प्रमाणपत्र डिनाय करण्यात आली आहे. त्याच्यावरून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना वाटेल त्या शब्दामध्ये बोलत आहेत. मला वाटतं मराठा समाजासाठी जेवढं या सरकारने केलं आहे तेवढं कुठल्याच सरकारने केलं नाही आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात या सरकारने मराठा समाजाला आरक्षण आणि केवळ आरक्षण नव्हे तर शाश्वत आरक्षण मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्नच केला नाही तर मिळवून दिलेला आहे. कायद्याप्रमाणे जे जे करायला लागतं ते सगळं हे सरकार करेल याची मला खात्री आहे. बावनकुळे आणि मुख्यमंत्री फडणवीसांवरती ज्या प्रकारे टीका करतायत दुर्भाग्यपूर्ण आहे की केवळ टीका करायची म्हणून टीका करण्यात येत आहे आणि अत्यंत प्रभावशाली काम केलेल्या अशा मंत्र्यांबद्दल किंवा मुख्यमंत्र्यांबद्दल असे उद्गार काढणं हे लोकशाहीसाठी योग्य नाही. सर आप